नमस्कार मित्रांनो, RTO ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांची नियुक्ती रयत संस्थेमध्ये रुजू होण्यास अडचणी निर्माण झाले। मित्रांनो मुलाखतीविना निवड झालेल्या शिक्षकांची तारांबळ होत आहे। मित्रांनो या व्हिडिओमध्ये नियुक्ती का दिली जात नाही ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। मित्रांनो रयत संस्थेमध्ये का नियुक्ती दिली जात नाही ते सर्व डिटेल आपण बघू। पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार उमेदवारांनी विषय व संवर्गानुसार पसंती क्रमाने शाळेची निवड केली आहे। यात रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा निवडलेल्या 643 जण आहेत। मात्र रयत शिक्षण संस्थेकडून रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे। मित्रांनो पुढे काय दिले त्याच्या निषेधात सोमवारपासून उमेदवारांनी मुंबई आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने रयत शिक्षण संस्थेत कामावर असलेल्या अनेक शिक्षकांनी सेवेत कायम करावे यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले आहे। त्यामुळे पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेत रुजू करून घेतले जात नसल्याने सांगण्यात येत आहे। मित्रांनो ऑलरेडी रयत संस्थेमध्ये कंत्राटी बेसवरती काम करत होते जे शिक्षक ते न्यायालयाचे दार ठोठावले होते। मित्रांनो त्याच्यामुळे या ठिकाणी नियुक्ती दिली जात नाही। निवड झालेल्या उमेदवारांचे संस्थेत रुजू करून घेतले जात नसल्याने सांगण्यात येत आहे। यात सोलापूर जिल्ह्यातील 28 उमेदवारांना समावेश आहे। या प्रश्नी उमेदवारांनी अनेक दिवसापासून पुणे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। त्यांनी शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र तोडगा न निघाल्याने त्यांनी मुंबई उपोषण सुरू केले आहे। येत्या काही महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे। आता तोडगा न निघाल्यास नियुक्ती रखण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे। पुढे बघा, पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या संस्थेची नियुक्ती झाली आहेत, परंतु रयत शिक्षण संस्थेत नियुक्तीला अडचणी येत आहे। राज्य सरकारने या प्रश्नी लक्ष घालून तातडीने विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी हा विषय मार्गी लागावा। प्रशांत शिरगोरकर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संघटना, महाराष्ट्र राज्य। बघा 25 फेब्रुवारी रोजी निवड यादी जाहीर झाली आहे। 4 महिन्यानंतर आम्हाला शाळेमध्ये नियुक्ती मिळाली नाही। या प्रश्नी सरकारने तातडीने मार्ग काढावा। नियुक्ती न मिळाल्यास आत्महत्या करावी लागणार आहे असं म्हटले। मित्रांनो पुढे काय दिले, आमची निवड होऊन 4 महिने उलटले आहेत। आम्ही नियुक्तीपासून वंचित आहे। रयत संस्थेच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला आर्थिक नुकसान, मानसिक त्रास सोसावा लागत आहे। आमच्या सेवा कालावधी कमी होईल। आम्हाला आमच्या हक्काची नोकरी देऊन सरकारने न्याय द्यावा असं विनवणी केली आहे। मित्रांनो रयत संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांचे सोलापूर। आता या ठिकाणी हे रिझन दिले मित्रांनो, कारण ऑलरेडी रयत संस्थेमध्ये कंत्राटी बेसवरती जे शिक्षक काम करत होते त्यांच्यामुळे या शिक्षकांची नियुक्ती दिली जात नाही। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।